मोठी बातमी ती जरांगेंचा झोपेत घात करण्याचा प्लॅन होता का असा संशय होतोय। कटात सहभागी व्यक्तीची मनोज जरांगेंना माहिती आहे, श्री सूत्रांकडून माहिती मिळते। झोपेचे किंवा गुंगीचे औषध देण्याचा कट होता अशी माहिती सूत्रांकडून मिळते। कटा संदर्भातील गुप्त बैठकीत जरांगेंचा जवळचा कार्यकर्ता असल्याची माहिती सूत्रांनी दिली। आत्ताची ही अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी, जरांगेंचा झोपेतच घात करण्याचा प्लॅन होता। अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय शिंदे यांच्याकडून। अक्षय, अत्यंत गंभीर बातमी म्हणावी लागेल। आपण पुन्हा एकदा संपर्क साधण्याचा प्रयत्न करूयात, मात्र आत्ताची ही अत्यंत मोठी बातमी। कालच जरांगे यांची सुपारी देण्यात आल्याची बातमी समोर आली होती आणि त्यातच आता ही अत्यंत महत्त्वाची अपडेट, जरांगेंचा झोपेतच घात करण्याचा प्लॅन होता। या कटात सहभागी व्यक्तीची मनोज जरांगेंना माहिती देण्यात आली। सूत्रांकडून ही माहिती मिळते। झोपेचं किंवा मग गुंगीचं औषध मनोज जरांगे पाटील यांना दिलं जाणार होतं असा प्लॅन होता अशी माहिती सूत्रांकडून मिळते। या कटासंदर्भात गुप्त बैठकीत जरांगेंचा जवळचा कार्यकर्ता सुद्धा होता अशी ही माहिती सूत्रांनी दिली आहे। 2.5 कोटींची सुपारी जरांगेंचा घात करण्यासाठी, जरांगेंना मारण्यासाठी म्हणून देण्यात आली होती आणि यात एका मोठ्या नेत्याचा हात असल्याचा आरोप सुद्धा जरांगेंनी केला होता। याच संदर्भात आज ते सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद सुद्धा घेणार आहेत। पत्रकार परिषदेमध्ये ते सगळे अपडेट्स देणार आहेत। थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय शिंदे यांच्याकडे। अक्षय, अत्यंत धक्कादायक माहिती मिळते या प्रकरणात। नक्कीच खरं तर ही धक्कादायक माहिती म्हणावं लागेल। मनोज जरांगे यांना झोपेतच त्यांचा घात करण्याचा प्लॅन आखण्यात आलेला होता। तुम्ही जरांगे पाटील यांच्या जवळ असता, मग त्यांना झोपेचे किंवा गुंगीचे औषध देऊन पुढचं काम करा अशा सूचना सुपारी देणाऱ्यांना दिल्या असल्याची माहिती जी आहे, गंभीर माहिती जी आहे ती समोर येत आहे। आणि ही माहिती देण्यात गेली त्याची नावं देखील जरांगे पाटलाकडे असल्याची माहिती जरांगे पाटलांनी दिलेली आहे। मी काल दिवसभर रेकॉर्डिंग ऐकतो आणि उद्या 11 वाजेच्या पत्रकार परिषदेमध्ये मोठा गोप्यस्फोट करेल अशा प्रकारचे संकेत देखील मनोज जरांगे यांनी कालच दिलेले आहे। बीड जिल्ह्यात मनोज जरांगे यांच्या हातीचा हात करण्यात आलेला होता आणि त्या जिल्ह्यामध्ये गुप्त बैठकी झाल्याची माहिती आहे। आणि या बैठकामध्ये तुम्ही जरांगेंना झोपेचे किंवा गुंगीचे औषध देऊन त्यांचा घात करा अशा प्रकारच्या सूचना सुपारी देणाऱ्यांनी दिल्याची माहिती जी आहे ती समोर येत आहे। अक्षय, या प्रकरणामध्ये जवळचा कार्यकर्ता असल्याचं जरांगे म्हणतायत आणि एका बड्या नेत्याचा सुद्धा हात असल्याचं ते म्हणतायत। अत्यंत गंभीर म्हणावं लागेल हे। 11 वाजताच्या पत्रकार परिषदेमध्ये ही दोन्ही नावं ते जाहीर करणार आहेत का? नक्कीच आपण जर पाहिलं तर याच्यात या प्रकरणामध्ये संशयित जो ताब्यात घेतलेला अमोल खुले हा जरांगे पाटलांचा जुना सहकारी आहे आणि त्यामुळे जरांगे पाटलांचा जुना सहकारी असल्यामुळे तर सुपारी देणाऱ्यानं त्यांच्या सहकार्याला हाताखाली धरल्याचं चर्चा आहे। कारण पोलिसांनी ज्या संशयितांना काल ताब्यात घेतलेलं त्यापैकी अमोल खुले हा जो आहे हा जरांगेंचा सहकारी आहे। त्यामुळं जरांगे पाटील यांनी कालच भूमिका जाहीर केलेली आहे। माझा घात करणाऱ्यापेक्षा त्यांच्याकडून घात करून घेणाऱ्याचं नाव आज ते जरांगे पाटील जे पत्रकार परिषदेमध्ये जाहीर करणार आहे। मात्र त्यांच्या सुपारीचा किंवा कट रचल्या प्रकरणी ज्या संशयितांना ताब्यात घेतलेल्या पोलिसांनी त्यामध्ये जरांगे पाटलांचा जुना सहकारी देखील आहे। अक्षय, आता तुम्ही ज्या अमोल कोल्हेचं नाव घेतलं त्याच्याशी तुमचं बोलणं झालं का? त्याच्या संदर्भात काही त्याच्याकडे काही अपडेट मिळालेत का? नक्कीच मी पुन्हा एकदा संशयित आरोपीचं नाव घेतो। अमोल खुले असं त्या संशयिताचं नाव आहे आणि काल पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याशी कोणत्याही प्रकारचं बोलणं जे आहे ते झालेलं नाही। मात्र तो जुना जरांगे पाटील यांचा सहकारी अनेक आंदोलनामध्ये आंतरराष्ट्रीय सराटीमध्ये तो उपस्थित असायचा आणि पूर्वीपासून जेव्हापासून शिवबाज संघटना जरांगे पाटलांची होती तेव्हापासून तो जरांगे पाटलांसोबत आहे। ठीक, अक्षय, धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी। तर जरांगे 11 वाजता पत्रकार परिषद घेणार आहे आणि त्यावेळेला मोठे गौप्यस्फोट स्वतः मनोज जरांगे करणार आहेत। यानंतर एक महत्त्वाची बातमी ती, मराठा आरक्षण चळवळीचे नेते मनोज जरांगे आज सकाळी 11 वाजता अंतरवाली सराटीत पत्रकार परिषद घेतात। हत्येचा कट रचल्याचा गंभीर आरोप त्यांनी केलाय। या कटामागे कोणता नेता याबाबत मोठा गौप्यस्फोट करण्याची शक्यता आहे। 11 वाजता ते पत्रकार परिषद घेत आहेत आणि या पत्रकार परिषदेमध्ये ते नेमकं कुणाचं नाव घेत आहेत त्याकडे आता लक्ष लागलेलं आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।